अजितदादाचं निधन झालं होतं त्यामुळे 2-3 दिवस प्रचार बंद होता, तेवढ्या त्याने साधून घेतलं. परत आपला प्रचार चालू झाला. मी एक प्रश्न विचारतो, तुझा कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र कुणी केलं होतं तेवढं सांग. तुझ्या कारखान्याच्या विरोधामध्ये पर्यावरण विभागाकडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी ज्या केल्या गेल्या त्या कुणी केल्या? त्या तक्रारीच्या आधारावर राज्य सरकारकडनं चौकशी जी लावली होती ती कुणी लावली होती? ती चौकशी लावावी म्हणून पत्र कुणी दिलं होतं? ती चौकशी लागली, त्या चौकशीत हा दोषी आढळला. तहसीलदारचे पासून बाकी प्रदूषण विभागाच्या सगळ्यांचे रिपोर्ट गेले. राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं ऑर्डर तयार केली कारखाना सील करण्याची. काय ती तक्रार उमेश पाटलांनी केली होती का? जकराच्या मूर्तीवर हात ठेवून सांग, आणि कुणी केली होती हे बी सांग. तक्रार करणारा राजन पाटील, राजन पाटलाचे कार्यकर्ते, ही नोंद करून ठेवा. आणि मग मला त्यांनी कुणाला फोन केला? मला फोन केला सचिन जाधवनी, मला फोन केला. म्हणजे दादा हा राजन पाटील माझा कारखाना सील करल, चालू सीझन मध्ये कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल, माझं तर होईलच. मला म्हणजे काय झालंय ते प्रदूषण काय करतात, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्याचे मेंबर सेक्रेटरी अविनाश ढाकणे IAS ऑफिसर त्यांच्या हातात आहे. त्यांना जर अजितदादांनी फोन केला तर माझा कारखाना सील होण्यापासून वाचल. मी म्हटलं ठीक आहे. मी ताबडतोब अजितदादांना फोन लावला, फोनवरच बोललो, कारण मला लय अर्जंट आहे, नाही तर बंदच होतोय मला कारखाना. अजितदादाला सांगितलं त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये ते प्रदूषणाच्या बाबतीतल्या काही तक्रारी आहेत, पण तेवढ्यासाठी कारखाना बंद करणं योग्य नाही, त्याला दंड करा. ते प्रदूषण कशामुळे होतंय, त्याचं काय रिपेअरिंग असेल ते दुरुस्त करण्याकरता त्याला 5-6 महिन्याचा अवधी द्या, जेणेकरून एक 6 महिन्याचा अवधी जर दिला तर त्याला दुरुस्त करता येतील, पण कारखाना बंद करायची वेळ येणार नाही. अजितदादा म्हणले तसं का? पण काय झालं नेमकं? म्हणलं ते राजन पाटलाला या तालुक्यातलं सगळे कारखाने बंद पाडायचे आहेत, फक्त त्याचा चालू राहायला पाहिजे. त्याला भीमा बंद पाडायचा आहे, त्याला जकरा बंद पाडायचा आहे, आणि तो आष्टीचा त्यावेळेला चालूच नव्हता, तो चालूच होऊ द्यायचा नाही, जो आता काळुंकेसरने घेतलाय. अजून चालू झाला होता त्या काळात आष्टी शुगर, तो चालूच होऊ द्यायचा नाही. मनोहर भाऊचा तर त्यांनी कार्यक्रमच लावला होता लोकशक्तीचा, बरोबर. म्हणजे दुसरा कारखाना, माझा एकट्याचा कारखाना चालला पाहिजे. मग मी 25 भाव दिले तर 2000 दिले ते 19 दिले. किती काटा मारल ती माझ्या जीवाला, झक मारीत सगळ्या शेतकऱ्यांनी ऊस त्याच्यापाशी घातला पाहिजे. ह्याच्याकरता दुसरा कारखाना चालू होऊ द्यायचा नाही, तो बंद पाडायचा. म्हटलं त्याचा राजकारणाचा काही संबंध नाही, त्या जाधव कुटुंबाचा, व्यापारी माणसं आहेत, उद्योजक आहेत, तरी सुद्धा राजन पाटील त्याला त्रास देतो. अजितदादांनी अविनाश ढाकणे साहेबांना फोन लावला, त्यांना सांगितलं की तो कारखाना सील होता कामा नये, त्याला दंड करा, 5-6 महिन्याची मुदत द्या. आणि मग तो कारखाना सील होण्यापासून वाचला. आज माझ्यावर हा उमेश पाटील कारखाना बंद पाडेल म्हणून आरोप करतो. अरे लाज वाटली पाहिजे. तुला जकरा माफ करणार नाही, त्या जकराच्या साक्षीला सांग, उमेश पाटलाने तुझा कारखाना वाचवला का राजन पाटलाने? उमेश पाटलाने तुझा कारखाना वाचवला. उमेश पाटील हा गरीबाच्या ताटात मीठ घालवणारा नाहीये, संसार उभे करणारा आहे, संसार उद्ध्वस्त करणारा नाहीये. त्यामुळं